उद्याच्या दिवसातील पहिली मॅच सरकार ग्रुप आणि दत्ताळी स्पोर्ट्स समित आणि या दोन्ही टीमना सकाळी बरोबर 9 वाजता मैदानात हजर राहायचं आहे ही सूचना या ठिकाणी दिली जात आहे। उद्याच्या दिवसातील पहिली मॅच सरकार ग्रुप आणि दत्ताळी समित या दोन टीमच्या दरम्यान राहील। दुसरा सामना असेल शांतेय स्पोर्ट्स आणि वाघोबा स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान। ऑल द बेस्ट बोथ द टीम। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय। एका साइडला आहे ससूनगर संघ जो संघ बॅटिंग करतोय आणि त्यांच्या समोर आहे तो म्हणजेच डोंगरीपाडा संघ कामनचा संघ। पहिला चेंडू वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। 4 ओव्हरची मॅच आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आज सकाळपासून पाहिलं तर काही टीमने मात्र 5 धावा बनवल्या त्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, तर काही टीमने जवळपास त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला होता। इथे या पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा ससूनगरचा संघ उचलेल 4 ओव्हरची मॅच अंतिम सामनाच्या दिवसातील आज प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणात साथ लाभली गेली। या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळाला। आवडीने मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते मालजीपाड्याचे नगरवासी। यावेळेस पूर्ण फोर्सनं चेंडूला सरळ पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आमदार चषकातील हा आहे दमदार षटकार। इथे मिसफील्ड आणि इथे मिळेल नशिबाचा चौकार। कधी कधी नशिबाची साथ देखील क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे। इथे मात्र हा नशिबाचा चौकार मिळतोय ससूनगर या टीमला। 4 धावा चौकार। पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी नक्कीच युट्यूबर मॉडेल श्रीनाथजी गोस्वामी त्यांच्या सोबत असतील आणखीन एक त्यांच्या सोबत काम करणाऱ्या मोनिकाताई शर्मा यांचा थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या कारणास्तव आम्ही ही 4 ओव्हरची मॅच लांबवली आहे। यावेळेस पहिली विकेट या ठिकाणी पडली गेली। ससूनगर टीमचा फलंदाज मिस्टर करण परतीच्या मार्गी आउट। चॅम्पियन संघटना असू द्या, त्यानंतर एनसीए संघटना असू द्या किंवा सरकार संघटना असू द्या, या संघटनेच्या माध्यमातून एक नक्कीच पाहायला मिळते की कुठेतरी आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना मात्र या संघटनेच्या माध्यमातून मोठ्यातील मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मात्र या संघटनेच्या माध्यमातून मिळत आहे। त्यामधली ही स्पर्धा खास करून म्हणायचं गेलं संदीप पाटलांची स्पर्धा, कारण या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य की या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघटनेच्या मॅचेस असतात आणि प्रत्येक संघटनेच्या त्या मॅचेस मध्ये त्या स्पर्धेमध्ये मला वाटते संदीप पाटील प्रवेश फी असते जवळपास मला वाटते 1500 रुपये किती प्रवेश फी असते संदीप पाटील 3500 ही प्रवेश फी असते। ते अपील मैदानाच्या आतमध्ये गेली सुखरूप आहे बॅटर, तर इथे मात्र कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नाहीये। हे एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे, लक्षात ठेवा। इतर आपण संघटनेच्या माध्यमातून खेळताय 3500 प्रवेश तुम्हाला द्यावी लागते, मात्र इथे कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नाहीये। आणि प्लस काय प्रवेश फी तर मुळीच नाहीये, प्लस इथे तुम्हाला त्याहून अधिक ट्रॉफी आहेत, त्याहून अधिक पारितोषिक या ठिकाणी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत। ही एक वैशिष्ट्य आहे आणि ही एक या स्पर्धेची ओळख आहे सरकार ग्रुपची आमदार चषक 2024 ची। एवढेच साडव्या बॅटना मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। एक धाव मिळेल
चांगला फटका आहे यावेळेस वाईट यॉर्करचा चेंडू गॅप मधून खेळून काढतोय वेगाने चेंडू ठरवलोय सीमारेषा पार या ठिकाणी मिळेल हा चौकार 4. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे आणि फलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत ससून नवघर या टीमच्या वतीनं 18 धावा 1 गडी बाद. सुरुवात नक्कीच दणक्यात झाली पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ससून नवघर टीम कडून मात्र चांगलीच पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळाली. नक्कीच कौतुक असतं ससून नवघर या टीमचं. आणि हा अंतिम सामना आहे. थोड्याच वेळात आपले प्रमुख मान्यवर ज्यांना खास करून इन्व्हाइट केला आहे या स्पर्धेमध्ये ते म्हणजेच युट्यूबर आहेत, एक मॉडेल आहेत श्रीनाथजी गोस्वामी आणि त्यांच्या संमित असतील मोनिका शर्मा. या 2 व्यक्ती थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडून देखील आपण बरंचसं काही नक्कीच या स्पर्धेच्या विषयी ऐकणार आहोत. एक युट्यूबर आहेत, एक मॉडेल्स आहेत आणि त्यांना या ठिकाणी यावयास आहे त्याच्यामुळे नक्कीच त्यांचं देखील आपण करूया स्वागत. थोड्याच वेळात मात्र मॅचच्या दिशेने वळूया आपण. धावासंख्या फलकावर झाली 18. 1 विकेट आपण पडली आहे. ससून नवघर टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. विनय पाटील आपण आमच्या मुख्य VIP डायसवर या. विनय पाटील क्रिकेटपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो तो म्हणजेच आपला नोकरी, आपला धंदा, आपला व्यवसाय जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपलं कुटुंब, आपला संसार सांभाळून मात्र जो वेळ मिळतोय, आपला व्यवसाय, आपली नोकरी सांभाळून ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळतोय त्यावेळेस मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बरेचसे खेळाडू आपण पाहतोय. चांगला फटका, षटकार, 6 धावा. क्षेत्ररक्षक आहेत कावकर रिजनला आणि यावेळेला जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. ससून नवघर संघाचा विचार करायचा गेला तर नायगाव क्रिकेट असोसिएशन या संघटनेतून ते खेळत होते आणि चांगला खेळत असं नेहमीच आपण पाहिलंय ससून नवघर टीमचा. आणि आज जर पाहिलं तर सरकार ग्रुप असोसिएशन या संघाच्या या संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून खेळताना जरूर दिसत आहेत. त्यांचा क्वालिटी खेळ आपण सातत्याने पाहिलाय आणि आजच्या दिवसात देखील चांगली धावसंख्या त्यांनी आतापर्यंत उभारली. या पुढचा बॉल जबरदस्त फटका, एलिव्हेशन तितकंस मिळत नाही आहे परंतु शेवटच्या क्षणाला हवेच्या लाटेवरती बॉल स्वार होत निघून जातोय सीमारेषे पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मोडतोय धावसंख्या 31 धावा. इरादे स्पष्ट केले ससून नवघर टीमने 60+ जाण्याचा. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त, मिडल स्टिक उद्ध्वस्त केले, दांडी गुल, विकेटचं बटन, फलंदाज बाद.
चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी केली गेली. गोलंदाजीच्या माध्यमातून ज्याप्रमाणे जर पाहिलं तर फलंदाज थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. तिथून जर पाहिलं तर ऑफस्टिक वरती जर पाहिलं गेलं तर मिडल स्टिक उडवत असताना जबरदस्त कामगिरी करतात गोलंदाज. कमबॅक काय असे दर्शवले. पहिला बॉल डॉट, षटकार, सिंगल, षटकार आणि विकेट. जवळपास 5 चेंडू फेकून झालेत. 13 धावा खर्च केल्यात. 1 विकेट ज्याने प्राप्त केले ते गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये संकेश यांना आपण जरूर बघतायत. संतोष कोम आहेत. म्हणजेच काय तर आदिवासी क्रिकेट देखील चांगलं खेळतायत ते आपण नेहमीच पाहिले. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला. टप्पा थोडासा धीम्या गतीने राहिला. त्याच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळाले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतच बॅटिंग करत असताना ससूनगर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 31. म्हणजेच काय तर 15.50च्या सरासरीने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय ससूनगर संघ. या ऐकूया डीजेला येऊया पुन्हा आजच्या दिवसातील या शेवटच्या मॅचच्या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. पंचायत सदस्य सविता ताईची दादाला आहे साथ. रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात. सरकार चलेगा सरकार रहेगा, सरकार चलेगा सरकार रहेगा. संदीप दादा का काम बोलेगा, संदीप दादा का काम बोलेगा. सरकार ग्रुपचं गुणगान गाणारे संगीत आपण बघताय. खोलोटब्याचा बॉल यावेळेला जर पाहिजे तर बॉल बॅक ड्राईव्ह होता. चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला. त्या ठिकाणी स्वतः संतोष आहेत. बॉलला फील्ड करत असताना दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि यशस्वी देखील झालाय. षटक क्रमांक 3ला सुरुवात झालाय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा येताना दिसत आहेत. 2 धाब्याच्या संघाची धावसंख्या 33 धावा धाव फटकावरती. सकाळ सत्र आपण पाहिलं आमदार मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. ज्यांच्या नावाने ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धा, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही संपूर्ण स्पर्धा आपण जरूर बघताय. सौभाग्यवती स्नेहाताई दुबे पंडित जे महिला आमदार आहेत आणि खरोखरच आज त्यांचा वाढदिवस. आणि सकाळ सत्र जर पाहिलं तर संदीपदादा पाटील यांच्या विनंतीला मान देत असताना या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं केक कटिंग देखील या ठिकाणी जरूर आपण पाहिलं गेलं आणि मॅडमने देखील प्रत्येक खेळाडूंना शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडूच्या टप्प्यापर्यंत गेले, बॉलला अडवलं गेलं आणि पाहता पाहता याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ससूनगरचे क्रिकेट जर पाहिलं तर आता एक वेगळ्या शैलीचं क्रिकेट पाहायला मिळते. कारण की जर पाहिलं तर ससूनगर यापूर्वी जर पाहिलं तर सिंगल डबल देखील खेळत होते परंतु आता मोठे फटके खेळण्यामध्ये ससूनगर या संघाला जाणलं जाते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. 35 धावा धावफटकावरती लगावल्यात. या पुढचा बॉल ओहो यावेळेला जबरदस्त फटका स्टेट डाऊन टी ग्राउंड परंतु त्या ठिकाणी संतोष कोम आहेत. कुठलीच चुकी होणार नाही आहे. एक सेफ हँड म्हणून त्याला सातत्याने ओळख मिळाले. विकेट जाईल. फलंदाज बाद. सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकार ग्रुपचा. 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या 35च्या घरामध्ये. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जोडले जातात. 3 विकेट गमवल्यानंतर ससूनगर या संघाला आपण जरूर बघतायत. मिस्टर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. जवळपास 4 धावा खर्च केलेत. 1 विकेट ज्याने प्राप्त केले ते म्हणजे प्रवीण परेड. म्हणजेच या संघामध्ये आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे बरेच संघ बरेच क्रिकेटपट्टू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल चांगला फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक सिंगल कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये आणि ऋतिकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा या धावफटक्यावरती. शेवटचा अंतिम बॉल
या नंबर 3च्या षटकामधील ऋतिक चांगला फटका याही वेळेला. या पहिला आपण ऑफसाईडला ऑफ ड्राईव्ह पाहिला, त्यानंतर ऑन ड्राईव्ह देखील आपण ऋतिकच्या बॅटमधून पाहताय. या पहिल्या बॉलवरती देखील 2 धावा आल्या आणि या शेवटच्या बॉलवरती देखील ऋतिकच्या बॅटमधून 2 धावा आल्या. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. ससूनगर संघ प्रथम तास बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 18 बॉलमध्ये आतापर्यंत 39 बनवल्या आहेत. येणारे बॉल 6 असतील. अजून इथून किती धावा येतील, 10 धावा 15 धावा हे पाहणं महत्वाचं राहील. या ऐकूया डीजेला ऐकूया एक सरकार ग्रुपचं टायटल सॉन्ग. एकाची जित आणि दुसऱ्याची हार तर होणारच आहे. बॅटवाला मारतय दमदार सिक्स आणि बॉलवाला स्टंप उडवत जाय. क्रिकेटच्या खेळात एकाची जित आणि दुसऱ्याची हार तर होणारच आहे. बॅटवाला मारतय दमदार सिक्स आणि बॉलवाला स्टंप उडवत जाय. क्रिकेटचा खेळ नसण्यासात जपून, क्रिकेटचा खेळ नसण्यासात जपून कलाही दाखवायची हाय. आज कलाही दाखवायची हाय. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात 18 धावा मनीषने मोजल्या, दुसऱ्या षटकात संतोषने मोजल्या, त्यामध्ये 13 धावा. त्यानंतर जर पाहिलं तर प्रवीण परेडचे षटक आपण पाहिलं फक्त आणि फक्त 8 धाब्यांचं. त्यामध्ये जर पाहिलं तर 1 विकेट देखील त्यांनी मिळवली गेली. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये मला वाटतं एक विकेट आहेच. परंतु षटक क्रमांक 4 यश पाटील आता नंबर 4च्या षटकामध्ये आलेत. धावसंख्या 39 झाले. अंतिम आता इथून जर पाहिलं तर षटक असेल आणि या षटकात किती धावा येतील पाहणं महत्वाचं राहील. यश पाटील वेगवान, तेज तरार, कमी वयात जास्त प्रगती मिळवणार हा खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. आणि पहिल्या बॉलवरती दिसून आलं यश पाटीलने टाकलेला तो वेगवान चेंडू. आणि तिथून जर पाहिलं तर कुठेतरी यशच्या विरोधात खेळणं कठीण जाईल. परंतु ऋतिकला जर पाहिलं तर एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. ऋतिकला माहित आहे अशा फास्टरच्या विरोधात कसं खेळायचं आहे हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त लाईन तर चांगली आहे, पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला चेंडूला आणि यश पाटीलचा हा बॉल निर्धावच्या स्वरूपात राहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता मात्र जर पाहिलं तर 19, 20, 21 वयाचे खेळाडू देखील चांगले क्रिकेट खेळू शकतात हे दर्शवले गेले. बॅटची बाहेरची कडा आणि पाहता पाहता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅन रिझनला आणि त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय. परंतु 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फडकावरती स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत ते म्हणजे 41. संदीप दादा पाटील यांचे आयोजन, एक दमदार नेतृत्व म्हणून आपण सातत्याने पाहिले. मालजीपाडा परिसरातील एक दमदार उद्योजक म्हणून देखील आपण त्यांना बघतायत आणि त्यांचीच ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा. यश पाटील पुन्हा एकदा तयार झाले. चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला, साइड स्क्रीनला. अगदी जर पाहिलं तर डाऊन दी ग्राउंड दुसरीचा प्रयत्न केलाय. ऋतिकला परतावं लागेल. थोडंसं जर पाहिलं तर या ठिकाणी मागे राहिले आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर विकेटच्या माध्यमातून मिळाले. आणखीन एक धक्का टीम ससूनगर संघाला. ऋतिकला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. एक सिस्टमॅटिक आयोजन कसं असावं
या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दाखवून दिले. कट करण्याचा प्रयत्न कुठेतरी जर पाहिलं तर टू माइंडने खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु या ठिकाणी डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी पहिल्या डावात शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी यंग टॅलेंट आहेत यश पाटीलने आणि ते दर्शवले मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल एक सिंगल डॉट बॉल, तिसरा बॉल सिंगल, त्यानंतर विकेट आणि हा बॉल डॉट. शेवटचा बॉल त्यावरती विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि या ठिकाणी जर पाहिले तर यश पाटीलच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 42 धावा टीम ससून वगैरे बनवल्यात आणि 43 चं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये उभं केले, ते म्हणजे डोंगरी पाडा या संघासमोर. डोंगरी पाडाची देखील लाईनअप चांगली आहे, बॅटिंग लाईनअप. आणि जवळपास जर पाहिलं तर जास्तीत जास्त डोंगरी पाडा संघ प्लीज जो आपला सकाळपासून प्रत्येक जण वाघोबा मंदिरकडून उतरतोय, आपण देखील तिथून उतरायचं आहे. या स्पर्धेचा नियम राहील. चला चेंडूची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करणार आहोत. लगेच मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर पाठवायचे आहेत टीम डोंगरीपाडा. चांगली मॅच रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून. आजच्या पहिल्या दिवसात देखील भरपूर प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आपण जरूर पाहिली. येत्या काही महिन्यात मोठमोठ्या स्पर्धा, पुढच्या महिन्यात मला वाटते जानेवारी महिन्यात 2025 मध्ये एक मोठी स्पर्धा महाकाल चषक समीरदादा राऊत आणि त्याच्या संपूर्ण टीमने प्रस्तुत केली. ती एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पुढे येताना जरूर याच मैदानावरती खेळवली जाईल. मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती सातत्यपूर्वक खेळवल्या जात आहे. बॉल असेल 24 आणि 24 बॉल विजयाकरिता 43 धावांचं लक्ष्य या किंवा डीजेला. आणि येऊया पुन्हा एकदा या मॅच साठी, या दुसऱ्या डावासाठी आवाज ऐकूया भरतजी राऊत सरांचा. पुन्हा या डीजेच्या माध्यमातून वाजवली गेली. एका साईडला आपण नक्कीच सरकार ग्रुपची आपण एक स्पर्धा पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या एक कार्यसम्राट आमदार सर्व स्नेहताई दुबे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण ही स्पर्धा पाहतोय. आमदार चषक 2024 ताईंचं सकाळी आगमन झालं. नक्कीच मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला गेला आणि चांगला प्रतिसाद, म्हणजेच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर साहेब संघटना जी आहे, त्यानंतर सरकार संघटना जी आहे, या दोन्ही संघटनेचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण चांगला प्रतिसाद दिला. संदीप पाटील साहेबांनी म्हटलं की सकाळी सकाळी तुम्हाला यायचं आहे सर्व संघांना, आणि त्या सर्व संघांनी मी म्हणेल नक्कीच एक चांगला प्रतिसाद दिला त्या संदीप पाटील यांच्या शब्दाला. सर्व संघ या ठिकाणी सकाळी सकाळी दाखल झाले, त्याबद्दल मी सर्व संघांचं सरकार ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. कोण हारलं कोण जिंकलं याला महत्व नाहीये. मग आता तुम्ही वेळेवर आलात आणि तुम्ही आल्यानंतर खऱ्या अर्थानं जी मेजॉरिटी या मैदानावर दिसली
त्याच्यामध्ये मी मालजीपाड्याच्या नगरवासियांचा देखील एक सिंहाचा वाटा म्हणू शकतोय, कारण मालजीपाड्याचे देखील बरेचसे नगरवासी या मैदानावर आले होते. महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्या होत्या मॅडमना भेटण्यासाठी. तर एक चांगला प्रतिसाद दिला गेला आणि मॅडमला देखील आनंद झाला की आज मी या मालजीपाड्याच्या गावामध्ये आलोय आणि एक मोठ्या प्रमाणात खास करून महिलांचा म्हणा त्यानंतर पुरुषांचा म्हणा मोठ्या प्रमाणे पाठबळ हे मला या ठिकाणी दिसायला मिळते. हे नक्कीच त्या मॅडमना आवडलं असेल पाहून. फुल ऑफ लाईन पहिला चेंडू फोर्स करायचा होता, फटका फर्स्ट एलिमिनेशन कुठेतरी कमी पडला गेला आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट विकेट आणि विकेट आउट. स्पर्धा जवळपास 10 दिवस असते. 200 संघ आणि त्याच्यामध्ये 20 संघ महिलांचे 220 संघ प्रत्येक वर्षी त्या नगरसेवक चषकामध्ये खेळतायत. ज्याप्रमाणे तुम्ही एक संकल्पना संदीप पाटील आणली होती की तुमच्या मतदार संघातील विभागातील त्या संघाला तुम्ही मोफत प्रवेश दिला होता, त्याचप्रमाणे भोईर परिवार तुम्हाला माहीत असेल देवरामजी भोईर, या भोईर परिवारांच्या मध्ये त्यांचा जो विभाग आहे जवळपास नगरसेवकाचा जो विभाग त्यांचा जो आहे त्या संपूर्ण विभागातील त्या संघांना मोफत मी म्हणेन प्रवेश त्या स्पर्धेमध्ये दिला जातो. तब्बल 200 संघ हे पुरुषांचे असतात आणि 20 संघ हे महिलांचे असतात त्या नगरसेवका चषकामध्ये. आणि बरोबर पहिला चेंडू संदीप पाटील किती वाजता पडत असेल अंदाज? 7 वाजता पहिला चेंडू त्या खेळपट्टीवर पडतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि 7 वाजता पहिला चेंडू त्या खेळपट्टीवर पडला नाही तर समोरचे येणारे दोन्ही संघ बाद, हा नियम स्ट्रिक असतो त्या स्पर्धेमध्ये. त्याच्यामध्ये 7 वाजता बरोबर पहिला चेंडू पडला जातोय आणि अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात ट्रॉफीज त्या ठिकाणी आणि भरपूर भेट वस्तू भोईर परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी ठेवल्या जातात. ती देखील एक स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ठाणा नगरीची पाहिली जाते. ज्याप्रमाणे संदीप पाटील ते देखील एक त्यांची सरकारची स्पर्धा जी असते त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं त्यांनी देखील एक संकल्पना पुढे आणली होती. त्यांच्या परिसरातील त्यांच्या मतदारसंघातील काही संघांना मोफत प्रवेश त्यांच्या सरकार ट्रॉफीमध्ये दिला गेला होता. तशा प्रकारची ती संकल्पना असते भोईर परिवाराची. ऑफसाईडला कट करतो गॅपमध्ये आउटफील्ड फास्ट स्ट्रगल करावं लागेल फिल्डरला. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातो 4 धावांसाठी चौकार. थँक्यू संदीप पाटील. विनय पाटीलनं खास रजा टाकल्या होत्या. विनय म्हणतोय मी पूर्ण दिवस इथे राहील. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. विनय बाग विचार कर, तू उद्या युट्यूबवर दिसला तर 5,000 रुपये मला मिळतील उद्या सकाळी सकाळी. कशा प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटमहँडचा वापर करत ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा विचार अगोदरच मन बनवलं होतं बॅटरनं. इथे मात्र बॅटरची चुकी होती. वेगानं बीट केलं बॅटर त्या ठिकाणी. क्लीन बोल्ड, फलंदाज आउट. धावसंख्या 5. टार्गेट आहे विजयासाठी ते म्हणजेच 43 धावांचं एक छोटं टोटल म्हणणार नाही आहे किंवा मोठं टोटल देखील म्हणणार नाही आहे. एक व्यवस्थित धावफलक आहे
दोन्ही संघांसाठी नक्कीच ती लढण्यासाठी ते व्यवस्थित धावफलक आहे. कदाचित ही मॅच शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल, शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच कदाचित जाऊ शकेल. मग त्याप्रमाणे ती कामं करावी लागतील, ती खेळी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या 5. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये येतोय जयेश पाटील. एक मोठं नाव आहे आणि एक चांगला खेळाडू आहे आणि भरपूर वेळेस मी मॅचेस पाहिल्या आहेत जयेशच्या आणि तो खेळ देखील जयेश यांचा पाहिला. लेफ्ट हँड बॅटर्स आहे आणि नक्कीच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर विश्वासू खेळाडू असं मी जयेशच्या विषयी म्हणू शकतोय. ऑन साईडला फटका आपण पाहतोय. एक धाव. डोंगरीपाडा आणि कामण परिसरातील हा संघ आहे आणि एका साईडला ससू नवगर. ससू नवगर म्हटलं तर खरोखरच हा देखील एक मोठा संघ गणला जातोय. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल मॉडेल युट्यूबर श्रीनाथजी गोस्वामी, त्यांच्या सोबत असतील मोनिकाजी शर्मा. थोड्याच वेळात त्या दोघांचं आगमन या ठिकाणी होईल. ऑन साईडला फटका चांगला आहे. मागे मात्र प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. इथे देखील फक्त मिळेल ती एक धाव. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर मी म्हटलं मगाशी देखील की टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आताच्या घडीला सुगीचे दिवस आलेत, सुखाचे दिवस आलेत. सुवर्ण योग म्हणेल आणि सुवर्ण युग मी म्हणेल टेनिस क्रिकेटला आलेले आहेत. सोन्याचे दिवस पाहण्यास मिळत आहेत टेनिस क्रिकेटला. कारण पूर्वीचं क्रिकेट म्हटलं तर पूर्वीच्या क्रिकेटमध्ये पैसा नव्हता, फक्त ट्रॉफी पारितोषिक यांच्याकडे मात्र पाहिलं जायचं. आता मात्र आताच्या घडीला मित्रांनो क्रिकेट म्हटलं तर नक्कीच बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात ती कॅश प्राइज देखील मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. अशा प्रकारचं आपण क्रिकेट पाहिलंय बऱ्याचशा ठिकाणी. या ठिकाणी आगमन झालंय सन्माननीय श्रीनाथजी गोस्वामी, एक युट्यूबर आहेत, मॉडेल्स आहेत आणि त्यांच्या समित असतील मोनिकाजी शर्मा, या दोघांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सरकार ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम 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 सुस्वागतम. या मालजीपाड्याच्या नागोबा क्रीडा संकुलामध्ये आपलं सहर्ष स्वागत. श्रीनाथजी गोस्वामी एक मॉडेल्स आहेत, युट्यूबर्स आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबत आहेत मोनिकाजी शर्मा, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि याच मान्यवरांच्यासाठी मित्रांनो आम्ही ही जी मॅच आहे ती 4 ओव्हरची मॅच केली. याचं कारण मित्रांनो हेच आहे, कारण इथे जे आपले मान्यवर येत आहेत खास करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, त्या मान्यवरांना देखील या स्पर्धेचा आनंद घेता यायला हवा आणि त्यासाठी मात्र आम्ही षटकांमध्ये थोडीशी वाढ केली होती. धावा संख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजे 7 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 7 धावा फलकावर 2 विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजेच डोंगरीपाडा या टीमच्या सरकार ग्रुपची स्पर्धा आमदार चषक 2024. मला तरी वाटते जवळपास स्नेहाताई दुबे या आमदार झाल्यापासून मला वाटते आमदार चषक हे पहिलं आमदार चषक असेल मालजीपाड्याच्या नगरीमध्ये या ठिकाणी आयोजित केलं जातं. कारण या 5 वर्षामध्ये भरपूर आमदार चषक होतील, मात्र ही पहिला सन्मान हा मालजीपाड्याला मिळतोय या आमदार चषकाचा. त्याबद्दल मी संदीप पाटील आणि समीर राऊत तसेच सरकार ग्रुपचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू पिच केला होता. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा झालेल्या आहेत त्या 8. श्रीनाथजी गोस्वामी आहेत, युट्यूबर्स आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील काही शब्द आपल्या कानापर्यंत नक्कीच पोहोचतील. त्यांच्या समित आपण पाहतायत. सुरेख काय नेत्रदीपक फटका खेळला गेला. क्रिकेटचं सौंदर्य. आणि मित्रांनो ज्यावेळेस हवेची साथ बॅटर्सला असते, हवेचा वेग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस तो बॅटर खेळतोय त्यावेळेस तो फटका दुगुणा पाहायला मिळतोय. काय फटका खेळला गेला. म्हणजे इथे जर कदाचित 10 धावा असत्या ना तर 10 धावा देखील आपल्याला देता आल्या असत्या. इतका हा लांब लचक फटका खेचला गेला. 6 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 43 धावांचा पाठलाग करतोय
डोंगरीपाडा संघ. क्रिकेट, अनेक क्रिकेट सेलिब्रिटी देखील क्रिकेट खेळतायत. लक्षात ठेवा, म्हणजे क्रिकेट आता इतक्या मोठ्या प्रमाणात क्रेज निर्माण झालाय क्रिकेटचा मित्रांनो. क्रिकेट आता थांबत नाहीये, कुठल्याही क्षेत्रामध्ये क्रिकेट थांबलं नाहीये. पूर्वीचं क्रिकेट फक्त नक्कीच जे क्रिकेटपटू आहेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत तेच खेळायचे, टेनिस क्रिकेटपटू तेच खेळ. आता नाही, आता बऱ्याचशा क्षेत्रामध्ये क्रिकेटला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. मग तो समाजाचं क्रिकेट असू द्या, अनेक समाज आहेत. आज आपण जर तुषार सोनावणे आपण जर पाहिलं, रत्नागिरी म्हणा, रायगड म्हणा, सिंधुदुर्ग म्हणा, या परिसरातील जी लोक आहेत ती मुंबईला आल्यात नोकरी करण्यासाठी. त्यांच्या देखील संघटना निर्माण झाल्यात. मुंबईला येऊन देखील त्यांनी त्यांच्या संघटना निर्माण केल्यात. आणि मंडणगड म्हटलं तर रत्नागिरीची ही संघटना आहे. त्यांच्या देखील मॅचेस अनेक ठिकाणी होत आहेत. त्यांना सिंधुदुर्गाच्या देखील मॅचेस अनेक ठिकाणी होत आहेत. मात्र ते सिंधुदुर्गाचे संघ नसतात, तर हे चाकरमान्य आहेत जे मुंबईला नोकरी करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. आणि ते मात्र कुठेतरी विभागले आहेत. त्यांना एकत्र येण्याची गरज आहे, त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. आणि ते एकत्र आणण्यासाठी एक साधन म्हणजे क्रिकेटचं साधन. म्हणून म्हटलं ना की क्रिकेट कुठेही थांबलं नाहीये, अनेक क्षेत्रामध्ये क्रिकेटही घुसलं गेलंय. ऑन साइडला आणखी एक देखणा फटका, आमदार चषकातील दमदार फटका, 6 थँक्यू. आता क्रिकेट ऑल इंडिया पर्यंत क्रिकेट पोहोचले गेले आहे. टेनिस क्रिकेट 7 समुद्रा पलीकडे देखील टेनिस क्रिकेट पोहोचले गेले आहे. सिने स्टार्स देखील टेनिस क्रिकेट खेळत आहेत. लक्षात ठेवा, अनेक क्षेत्रामध्ये क्रिकेट इतका मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा क्रेज आहे मित्रांनो. आणि काय धमाके मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत, अफलातून धमाके मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. क्रिसमस 25 डिसेंबरला गेले, मात्र त्या क्रिसमसचे फटाके जे आहेत ना हे आता फुटायला सुरू झालेत. धावा झाले 23. 23 धावांची गरज आहे. 20 धावा फलकावर झाल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 16. 16 बॉल रिक्वायर्ड बाय 23 रन्स टू विन. फुल ऑफ लेन. या प्रकारचा चेंडू तुम्ही मैदानात हाताळू शकतच नाहीये. जसा चेंडू तसं उत्तर, जैसी गेंद वैसी नसीहत. 6 धावा. तिकडी करणारा फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण मगाशी पाहिला दुपारच्या सत्रामध्ये आपण राकेश वाघमारे या खेळाडूला पाहिलं ज्याने सर्वाधिक षटकार या मैदानावर ठोकले. इथे मात्र आणखीन एक खेळाडू आपण पाहतोय डोंगरीपाडा या टीम मधील मिस्टर ललितची मात्र लाजवाब पारी, लाजवाब खेळी मी म्हणे ललित यांची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉलला मात्र पूल केलाय. फटका फसतोय, चेंडू अवैध आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, चुकी मुळीच होणार नाहीये. ललितच्या पारीला मात्र पूर्ण विराम. विकेट डाऊन, आउट. मिस्टर ललित बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. आज आपल्या वसईच्या कार्यसम्राट आमदार सव स्नेहाताई दुबे पंडित यांचा जन्मदिवस. आज मित्रांनो भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं देखील आज निधन झालं आहे. त्यांना देखील आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सकाळच्या दिवसामध्ये स्नेहाताईंचा वाढदिवस देखील आपण या ठिकाणी साजरा केला. ह्या सगळ्या गोष्टी मात्र आजच्या दिवसामध्ये घडल्या आहेत. आणि आज मात्र या मैदानावर मित्रांनो तुफानी खेळी अनेक टीम कडून देखील पाहायला मिळाली. हा देखील शॉर्ट बॉल होता, ऑफ साइडला मात्र खेळायचं होतं बॅटरला, मात्र चेंडू आणि बॅटचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. बऱ्याच वेळानंतर मात्र दिलासा देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. याचं कारण ती विकेट. अक्षरशः ललित या बॅटरनं मात्र डोकेदुखी निर्माण केली होती
लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार आणि ती डोकेदुखी मात्र मैदानातून बाहेर काढण्याचं काम केलं गोलंदाज ऋग्वेदनं. 26 धावा येत आहेत फलकावर. शॉर्ट बॉल पंच केलाय इनफील्डच्या वरून स्वीपर पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र थांबणार नाहीये निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार 4. म्हणजेच 30 धावा अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12. नक्कीच सोनावणेने बरोबर म्हटलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रॉपर स्क्वेअर कटचा फटका खेळणारा हा एकमेव खेळाडू. कारण परफेक्ट कनेक्शन त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि काय तो आवाज आहे टाक अक्षरशः तो आवाज सर्वांच्या कानापर्यंत पोहोचला असेल. यावेळी आपण सन्मानाच्या दिशेनं शुभ सन्मानाच्या दिशेनं सरकार ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय श्रीनाथजी गोस्वामी जे मॉडेल्स आहेत युट्यूबर्स आहेत त्यांचा विशेष सन्मान सरकार ग्रुपचे कार्यकर्ते भीमरावजी घरत यांच्या शुभ हस्ते हा मानाचा फेटा. भारताची संस्कृती मित्रांनो आपल्या घरी जो माणूस येतोय त्या माणसाचा आदर सन्मान करणं अतिथी देवो भव हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलं जातं. इथे मानाचा फेटा पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन मात्र श्रीनाथजी गोस्वामी यांचं स्वागत केलं जातं. वेलकम सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बाहर आई इस टूर्नामेंट में चांद चांद छा गए. वेलकम. ही शान आहे आपल्या भारताची. फेटा भगवा फेटा माथ्यावर येतोय त्यावेळेस माणूस कसा रुबाबदार दिसतोय आणि या ठिकाणी नक्कीच श्रीनाथजी गोस्वामी खऱ्या अर्थाने रुबाबदार दिसत आहेत. कारण फेटा म्हटलं तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे महाराष्ट्राची शान आहे आणि ती शान आपण पाहतोय. त्यानंतर त्यांच्या समित आहेत मोनिकाजी शर्मा यांचा देखील विशेष सन्मान. ताईंना देखील फेटा कारण फेटा आणि नऊवारी एक वेगळं आपण कॉम्बिनेशन आपण नेहमी पाहिलं आहे. मात्र इथे देखील या फेट्यामध्ये ताई खरोखरच तुम्ही खूप छान दिसतायत आणि तुमचं देखील या ठिकाणी सरस स्वागत हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला यावेळी आपण लगेच या मॅचच्या दिशेनं धावा करायच्या आहेत. आतापर्यंत त्या म्हणजेच 12 धावा करायच्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक 12 धावा करायच्या आहेत. ऑन साइडला यावेळेस मात्र इथे मात्र कुठेतरी हा एक मोठा धक्का देणारा फटका असेल. जबरदस्त टोक खेळला गेला. अक्षरशः मी तर म्हणेल या ठिकाणी सासू नवगड टीमवर हा केलेला आघात आहे. तर या षटकाराने मात्र कुठेतरी ज्या आशा पल्लवी होत्या त्या आशांवर मात्र कुठेतरी मात्र या ठिकाणी पांघरून घालण्याचं काम केलं गेलं. षटकार 6. सहा धावांची गरज आहे. यावेळेस ऑफ साइडला चेंडू हाताळला होता मात्र ऑन साइडला चेंडू खेळला गेला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. फक्त 5 धावांची गरज आहे विजयासाठी डोंगरीपाडा या टीमला. डोंगरीपाडा कामण या परिसरातील हा संघ आहे आणि ससूनगर आपल्याच बाजूचा संघ आहे. मात्र काय क्रिकेटच्या संपूर्ण दिवसामध्ये अफलातून क्रिकेट खेळलं गेलं. जबरदस्त क्रिकेट खेळलं गेलं. चांगला फटका आहे यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतो. ऑफ साइडला क्रॅकिंग कव्हर स्ट्रोक खेळला गेला. इथे थोडीशी मिसफील्ड झाली याचा फायदा लगेच मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. 2 धावा इथे देखील मोजावे लागतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 40. अजूनही 3 धावांची गरज विजयासाठी आणि जवळजवळ या तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल नॉस्टा केला थ्रो येईपर्यंत 2 धावा. स्कोर लेवल धावा संख्या अगदी बरोबरीच झाली आहे
आता फक्त एका धावेची गरज आहे विजयासाठी डोंगरीपाडा या टीमला. आणि या षटकातील देखील अंतिम चेंडू आहे. काय या चेंडूवर ही मॅच संपवली जाईल की पुढच्या ओव्हर पर्यंत मात्र ही मॅच निघून जाईल. ह्यावेळेस ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न करतोय. हा चौकार आणि चौकारानं मात्र या ठिकाणी विजयी संपादन करतोय डोंगरीपाडा संघ. अभिनंदन डोंगरीपाडा टीम. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवल्याबद्दल मी ससू नवगड या संघाचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला धन्यवाद जी. क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? आप यहाँ पे आए, इस टूर्नामेंट का आपने आनंद लिया,